हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत ज्यांचं कोपर दुखतं, म्हणजे त्याला टेनिस एल्बो असं म्हणतात, ज्यालाच लॅटरल एपिकॉन्डिलायटिस असंही म्हणतात. तर ते दुखणं काय आहे, ते कशामुळे होतं, त्यावर आपण काय उपाय करू शकतो आणि ते किती दिवसात बरं होऊ शकतं, जास्त समस्या झाली तर काय होऊ शकतं, ही सगळी माहिती आपल्याला या भागामध्ये बघायची आहे. ही एक अशी स्थिती आहे की जी कोपरामध्ये स्नायू आणि कंडरा, म्हणजे ज्याला लिगामेंट म्हणतात, यांच्या अतिवापरामुळे होऊ शकते. टेनिस एल्बो अनेकदा मनगट आणि हातांच्या वारंवार हालचालीमुळे वाढतं. जे खेळणारे असतात, म्हणजे बॅडमिंटन असेल, टेनिस असेल, बॅकस्ट्रोक जर ते मारत असतील त्यांना होऊ शकतं. किचनमध्ये काम करताना गृहिणींना होऊ शकतं. शिवाय कार्पेंटर, त्यानंतर पेंटिंग करणारे पेंटर किंवा प्लंबिंगचं काम करणारे किंवा स्क्रूड्रायव्हरचा वापर करताना या सगळ्या हे लोक जे आहेत हे अशी वारंवार कामं जास्त करत असतील तर त्यांच्यामध्ये हा त्रास संभवतो. याचं नाव टेनिस एल्बो असं जरी असलं तरी फक्त 10% आपल्याला टेनिस खेळणाऱ्या लोकांमध्ये हा झालेला दिसतो आणि बाकीचे जे मी आता सांगितलं त्या लोकांमध्ये सुद्धा हा आजार होऊ शकतो. हा टेनिस एल्बोचा त्रास कोणाकोणाला होऊ शकतो, कोणत्या वयात होऊ शकतो? साधारण सर्व वयोगटामध्ये हा त्रास होऊ शकतो, परंतु 30 ते 60 वयोगट जो आहे तो सामान्य म्हणता येईल, या वयोगटामध्ये हा त्रास जास्त दिसतो. आणि जे लोक जास्त खेळतात, टेनिस खेळतात किंवा बॅडमिंटन खेळतात, 2 तासापेक्षा जर जास्त खेळत असतील त्याने सुद्धा हा धोका वाढतो. म्हणून बॅकस्ट्रोक तुम्ही त्या हाताचा किती वापर करता, किती ते स्नायू तुमचे ताणले जातात, यावर हा टेनिस एल्बो आपल्याला हा त्रास होणार आहे किंवा वाढणार आहे हे त्यावर ठरत असतं. त्यामुळे कोणतंही काम करताना ते प्रमाणापेक्षा जास्त कुठल्याही स्नायूचा अतिवापर झाला तर त्रास संभवू शकतात. तर हे दुखणं जर आपल्याला कमी करायचं असेल, लक्षात आलं की आपल्याला टेनिस एल्बो आहे, तर जे कामं आपण करतोय ते आधी थांबवायचे आहेत. टेनिस खेळायचं नाही, बॅडमिंटन खेळायचं नाही, स्क्रू टाईट करण्याचं काम असेल किंवा ज्या हाताने आपल्याला मुवमेंटने आपल्याला त्रास होतो आहे त्या सगळ्या मुवमेंट आपल्याला थांबवायच्या आहेत. पूर्ण आराम, बर्फाने शेकणं, पेन किलर, आणि मग मी आता काही तुम्हाला व्यायाम सांगणार आहेत, ते व्यायाम प्रकार तुम्ही जरूर करू शकता. आणि अजून एक सांगायचं राहिलं आहे की तुम्ही दुखऱ्या भागाला, जिथं तुम्हाला दुखतंय तिथं तुम्ही ब्रेस वापरू शकता, म्हणजे बेल्ट वापरू शकता. त्यानंतर तुम्हाला टेनिस एल्बो आहे तुम्ही कसं ओळखणार, त्याची एक टेस्ट आहे बघा. त्यासाठी काय करायचं, तुम्ही खुर्चीवर बसायचं, दोन्ही हात मागे न्यायचे आणि खुर्ची पकडायची. खुर्ची पकडल्यानंतर दोन्ही हातांनी ती खुर्ची उचलण्याचा प्रयत्न करायचा. हे करत असताना जर तुम्हाला तुमच्या एल्बोमध्ये दुखत असेल, हातामध्ये दुखत असेल, तर समजायचं की तुम्हाला टेनिस एल्बोचा आजार आहे. त्याचं निदान आपल्याला घरच्या घरी करता येऊ शकतं. तर ते या पद्धतीने. आता आपण पहिला जो व्यायाम प्रकार करणार आहोत तो म्हणजे फिस्ट क्लेंच. यामध्ये आपली ग्रीप मजबूत करण्यासाठी, म्हणजे एखादी वस्तू आपल्याला चांगली पकडता येण्यासाठी, आपल्या फोरआर्म मसलची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपण हा एक्झरसाइज करणार आहोत. आपले चारही बोटं आणि अंगठा याचं जे लॉंग फ्लेक्सर टेंडन आहे त्याचा एक्झरसाइज, या एक्झरसाइजसाठी आपण हे करणार आहोत. यासाठी काय करायचं, तुम्हाला फोरआर्म टेबलवर ठेवायचं आहे. आपल्या हातामध्ये टॉवेल किंवा एखादा बॉल घ्यायचा आहे आणि 10 सेकंद ते दाबून धरायचं आहे, परत रिलीज करायचं आहे. असं 10 वेळा करायचं आहे. आणि हेच आपल्याला दुसऱ्या हाताने पण करायचं आहे. याने आपली ग्रीप स्ट्रेंथ खूप चांगल्या प्रकारे वाढणार आहे. आता हा जो दुसरा व्यायाम प्रकार आहे तो आहे सुपायनेशन विथ डंबेल. आपल्या हाताची सुपायनेटर मसल जी आहे ती फोरआर्मची सगळ्यात मोठी मसल आहे, ती कोपराला जोडते. मग आपला पंजा खालीवर करण्यासाठी हा व्यायाम प्रकार करायचा आहे. पण हा डंबेल घेऊन करण्याच्या आधी फक्त आपला पंजा एकदा वर घ्यायचा आहे, मनगटातून वर, तळवा वर करायचा आहे, परत पंजा आपला खाली करायचा. हात फक्त आपला मनगटातूनच खाली वर जाईल. या पद्धतीने आपण आधी तो एक्झरसाइज केल्यानंतर मग कमी वजनाचं हे जे डंबेल आहे ते घ्यायचं आहे आणि मग आपलं मनगट खालीवर आपल्याला तळवा खाली करायचा आहे, वर करायचा आहे. आता जो व्यायाम प्रकार करणार आहोत तो आहे
व्रिस्ट एक्सटेन्शन. व्रिस्ट एक्सटेन्सर हा मसल ग्रुप आहे. त्या मसलसाठी आपल्याला हा एक्सरसाइज करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला आपलं मनगट फक्त खाली वर करायचं आहे. डंबेल घ्यायचं, डंबेल पकडून आपलं मनगटापासून हात वर न्यायचा, नंतर परत खाली आणायचं आहे. असं 10 वेळा आपल्याला करायचं आहे. हा व्यायाम प्रकार करत असताना आपला हात फक्त मनगटा तिथूनच वाकला पाहिजे, खालीवर गेला पाहिजे. बाकी फोर आर्म स्थिर ठेवता आला पाहिजे. हा जो व्यायाम प्रकार आहे तो आहे व्रिस्ट फ्लेक्शन. व्रिस्ट एक्सटेन्शनच्या विरुद्ध हा व्रिस्ट फ्लेक्शन व्यायाम प्रकार. हे करत असताना आपल्या हातामध्ये डंबेल पकडा, आपलं कोपर आपल्या गुडघ्यावर ठेवा आणि डंबेल पकडलेला आपला पंजा जो आहे तो आपल्या शरीराकडे घ्यायचा आहे. पुन्हा हात सरळ करायचा आहे. असं 10 वेळा आपल्याला करायचं आहे आणि हीच कृती परत दुसऱ्या हाताने सुद्धा करायची आहे. याला म्हणायचं व्रिस्ट फ्लेक्शन. आता जो व्यायाम प्रकार दिसतो आहे तुम्हाला त्याला म्हणायचं टॉवेल ट्विस्ट. याच्यामध्ये व्रिस्ट एक्सटेन्सर मसल आणि व्रिस्ट फ्लेक्झर मसल काम करते. त्याच्यामध्ये टॉवेल घ्यायचं आहे आणि दोन्ही एंड त्याचे पकडायचे आहे टॉवेलचे आणि शोल्डर रिलॅक्स ठेवायचे आहेत आणि ट्विस्ट करायचं आहे. म्हणजे उजवीकडनं एकदा पिळायचं, डावीकडनं एकदा पिळायचं आहे. असं उजवीकडून 10 वेळा आणि डावीकडून 10 वेळा टॉवेल ट्विस्ट करायचं आहे. आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने या टेनिस एल्बोचा जर विचार करायचा झाला तर याला स्नेहन, स्वेदन करता येतं. शिवाय आयुर्वेदिक औषधांचा लेप लावला जातो. त्याला लेप लावल्यानंतर पट्टबंधन केलं जाऊ शकतं. त्यानंतर पंचकर्माचा सुद्धा विचार यामध्ये केला जाऊ शकतो. दोषानुसार कुठली चिकित्सा करायची, तेलानी मसाज तर आहेच, त्यानंतर बस्ती चिकित्सा केली जाऊ शकते. दोषानुसार चिकित्सा येईल आणि वातनाशक औषधांचा वापरसुद्धा पेनकिलर म्हणून इथे आपल्याला करता येऊ शकतो. म्हणून आयुर्वेदिक ट्रीटमेंटसुद्धा या टेनिस एल्बोमध्ये आपल्याला लाभदायक ठरू शकते. त्याचाही विचार करायला हरकत नाही. तज्ज्ञ डॉक्टरांना भेटून आयुर्वेदिक औषधं तुम्ही याला वापरू शकता. पंचकर्माचाही विचार करू शकता. अशा पद्धतीने हे टेनिस एल्बोचं जे दुखणं आहे, कोपरदुखी जी आहे ती आपल्याला कमी करता येईल. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.